श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना ना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि अशाच मला ना गोड गोड कमेंट करत राहा. आणि हे नवीन वर्ष जसं सुरू झालेलं आहे ना, मला बऱ्याच गोड गोड कमेंट देखील येत आहेत. तुमचं हे प्रेम असंच राहू द्या माझ्यासोबत. तर मग आज संक्रांतीचा दिवस आहे आणि नाही का, मग कालच वैभवीचं ॲन्युअल डेचं फंक्शन वगैरे झालं. आत्ता वाजलेले आहेत 8:45. माझं सगळं फ्रेशन अप होऊन पूजा वगैरे झालेली आहे. पण मग मुली आणखीन झोपलेल्या आहेत, कारण वैभवी तर ना काल जाम थकून गेलेली होती. सकाळी लवकर उठून डान्स वगैरे करून जाम थकलेली आहे, आणखीन झोपलेली आहे तिने. आणि मी आणखीन निवांत कशी काय आहे म्हणजे ना, इथं तुम्ही पाहत आहात साईडला तिथं इंडक्शनवरती माझी डाळ शिजत आहे. आत्ता मी डाळ शिजायला ठेवलेली आहे. आणि इतकी निवांत कशी, आणि माझ्याकडे म्हणजे संक्रांत सेलिब्रेट होती का नाही म्हणजे हे ना मी तुम्हाला पुढं सांगत जाईल. सध्या तरी इतकंच की म्हणजे निवांत आहे. सण जरी असलं ना तरी निवांत आहे. आपल्या तिथं महाराष्ट्रामध्ये जशी जितकी गडबड असते ना संक्रांतीच्या दिवशी, ते सगळे खण पूजायचे वगैरे काय ते म्हणजे ते थोडी निवांत आहे मी इथं. ते मी तुम्हाला पुढं सांगतेच. मुली दोघीजण पण आणखीन झोपलेले आहेत. नाश्त्याची पण तयारी केलेली नाही आहे. आत्ता मी माझ्यासाठी चहा बनवत आहे. त्या कालच्या व्हिडिओची ना एडिटिंग थोडीशी बाकी राहिलेली आहे, म्हणजे जेमतेम झालेली आहे. व्हॉइस ओव्हर करून वगैरे ना व्हिडिओ मला सेव्ह करायचा आहे, ते तेवढं करून घेते मी. पण त्या अगोदर 1 कप चहा तरी घेते, कारण थंडी वाजायला लागली, जाम आणि केस वगैरे धुतलेत, तर चहा तर पाहिजे. चहा नसेल तर नाही जमत. मग आपल्याला मस्त आलं टाकून ना कडक असा चहा बनवते आणि त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. नाश्त्यासाठी ना मी इथं सुशीला बनवण्याचं ठरवलं होतं, कारण नंतर पुरणपोळी देखील बनवणार होते, म्हणून अगदी छोटा मोठाच नाश्ता बनवायचा होता मला. प्रत्येकाच्या नावची 1 प्लेट याप्रमाणे मी इथं 4 प्लेट चिरमुरे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं छान भिजत घालण्यासाठी ठेवले होते. भरपूर पाणी टाकून छान भिजू द्यायचं. सुरुवातीला वाटतं खूप जास्त आहेत की काय, पण नाही, ते भिजल्यानंतर कमी होतात. तुम्ही पाहतात 5 ते 7 मिनिटांनंतर ना अगदी सॉफ्ट असे झालेले असतात. असं त्याला प्रेस करून पाहायचं, आतमध्ये आपल्याला थोडंसुद्धा असं त्याचं असं रफ नाही लागलं पाहिजे, अगदी सॉफ्ट भातासारखी लागायला हवं. तसं झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने पिळून घेऊन ना आपण त्याला काढून घ्यायचं आहे बाजूला. तुम्ही जेवढं व्हिडिओमध्ये पाहिलात ना तेवढेच फुटाण्याची डाळ मी मिक्सरला घेऊन ना फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर इथंच मी मिक्स केलेली आहे. तेलामध्ये फक्त जिरीची फोडणी केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर मोहरी पण टाकू शकता. कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, जे बेसिक आपण प्रत्येक नाश्त्यामध्ये वापरतो ते टाकलेलं आहे. छान असं सॉफ्ट होऊ देते कांदा. त्यानंतर 1 मोठ्या साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. मीठ टाकून थोडंसं परतून घेऊन 3 ते 4 मिनिटांसाठी ना टोमॅटो अगदी सॉफ्ट होऊ देते. टमाटानं तुम्ही इथं टोमॅटो आवर्जून टाका, तुम्ही याची ना खूप छान चव उतरते त्यामध्ये. त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट देखील इथं वापरलेलं आहे. चव छान लागते. जे आपण चिरमुरे भिजवून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून ना छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि एक थोडीशी कोथिंबीर या स्टेजला देखील मी इथं टाकते आणि थोडंसं ना अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देते मी वरून. मीठ चेक केले, मीठ बरोबरच आहे. थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन फक्त 2 मिनिटासाठी ना याची छान वाफ काढून घेऊया आपण. 2 मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही याला स्टीम करू नका याची, नाहीतर मग ते खूप असे चिवी असे होतात. तुम्हाला मी इथं दाखवत आहे, अगदी 2 मिनिटातच ना अगदी म्हणजे सॉफ्ट होतात असे, काय म्हणतात, असे मोकळे सुटसुटीत पण तितकेच मऊसूद भातासारखे देखील होतात. काही जणांना प्रॉब्लेम येतो पहा, सुशीला खायला नको म्हणतात, ते खूप जास्त रबरसारखं त्यांना टेक्स्चर वाटतं किंवा असं चिवीसारखं वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा. वरून अगदी 1/4 लिंबाची फोड मी याच्यावरती पिळले, कोथिंबीर टाकलेली आहे. तर सुशीलासाठीचे चिरमुरे ना असे वेगळेच भेटतात. महाराष्ट्रात जसे भेटतात ना, म्हणजे सोलापूरमधलं मी सांगते, तिथं जसे भेटतात ना तिथले चिरमुरे वेगळेच असतात. पाण्यामध्ये टाकले ना ते त्याच्यातील पूर्ण चवच निघून गेली की काय असे होतात ते चिरमुरे. पण इथं जे भेटतात ना चिरमुरे, त्याच्यामध्ये थोडासा असा मिठाचा कंटेंट असल्यासारखं असतो. आपण पाण्यामध्ये जरी त्याला टाकून पूर्ण असं पिळून जरी घेतलं ना तरी पण त्यातलं मीठ जात नाही. असे छान सॉफ्ट असे चवदार लागतात. त्यानंतर दुपारी मग मी पुरणपोळी बनवण्यासाठी घेतली. पूर्ण प्रॉपर असं जसं आपण संक्रांतीला आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो, पूर्ण प्रॉपर तसा स्वयंपाक बनवतेच इथं. पण जे आपण खण पुसतो बाहेर, दुसऱ्या दिवशी आपण संक्रांतीच्या दिवशी ववसा घेण्यासाठी जातो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, ते इथं करत नाहीत. फक्त घरातच देवपूजा करायची, घरातच नैवेद्य दाखवायचं, घरातच खायचं आणि घरातच बसायचं, इतकंच आहे. माझ्या सासूबाई देखील आंध्र प्रदेशच्या होत्या, त्यामुळे त्यांच्या इथं देखील हे सेलिब्रेशन करत नव्हते. हा सण असं आपल्या पद्धतीने साजरा करत नाहीत आणि इथं देखील करत नाहीत. इथं क्वचितच करतात कोणीतरी, माझ्या एरियामध्ये कोणीच करत नाही. त्यामुळं माझी देखील ही इच्छा ना खूप अधुरी राहिलेली आहे.
मला देखील खूप म्हणजे हौस वाटते आपल्याला, नाही का. आपण लहानपणापासून आपल्या इथं आई बहिणी वगैरे सगळ्या शेजारच्यांना ते बघत आलेलो. खूप इच्छा होती म्हणजे असं करण्याची, पण नाही झालं ते पूर्ण. आणि सोशल मीडिया तर असं आहे म्हणजे आपण बघतो ना, सगळ्यांचे स्टेटस वगैरे बघतो, सगळ्या बहिणी किंवा सगळे जे आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे असतात सगळ्यांचे स्टेटस व्हिडिओ बघतो, किती नटून थटून काठापदराच्या साड्या गजरे वगैरे लावून किती जाऊन मस्त वाटतं ते करायला सगळं. पण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही ना. आणि आपल्या मुलींसाठी तर असं आहे की म्हणजे नाही का, थोड्या थोड्या अंतरावरती एक 15-20 किलोमीटरवरती ना सगळं काही बदलत जातं. बोलण्याची पद्धत, खाण्यापिण्याच्या सवयी, खाण्यापिण्याची म्हणजे स्वयंपाकाची पद्धत, सगळं काही थोड्या थोड्या अंतरावरती फरक असतो प्रत्येक गोष्टींमध्ये. माझं तर पूर्ण राज्यच बदललेलं आहे, कारण खूप जास्त लांब नाही आहे, पण वेगळ्या राज्यातच आलेली आहे ना मी, त्याच्यामुळे इथला स्वयंपाक देखील पूर्णपणे तुम्हाला माझा स्वयंपाक देखील पूर्ण वेगळा वाटत असणार आहे. तरी देखील म्हणजे ते दोन्ही मिक्स असल्यासारखं झालेलं आहे माझं. इथला तर पूर्ण स्वयंपाक वेगळा असतो, पण मग आपल्याला मुलींना नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून चालावंच लागतं, कोणाचीही मनं न मोडता. भलेही आपल्या किती जरी इच्छा असल्या तरी सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात असं देखील नाही. मग ठीक आहे, आता म्हणजे सवय होऊन गेली. आता काही पहिलं दुसरं वर्ष नाही आहे, बरेच वर्ष झालेले आहेत. आणि मग होऊन जातं. एक वेळ अशी येते की म्हणजे ते किती वर्ष गेले ना आता, मग सवय होऊन जाते आपल्याला त्या गोष्टींची. नंतर वाईट देखील वाटत नाही. सुरुवातीला वाटायचं, सुरुवातीला ऐकलेलं आहे ना, लग्न झाल्या काहीतरी सासरचे खोबऱ्याची वाटी घेऊन येतात आणि खोबऱ्याच्या वाटीमध्ये वौसा देऊन, म्हणजे सुरुवातीला खोबऱ्याच्या वाटीमध्ये काहीतरी तो वौसा वगैरे बनवतात वाटतं. म्हणजे मी पण ऐकलेलं अगोदर, म्हणजे पाहिले तर कुणालाच नाही. आणि त्याच्यामुळं सणच साजरा करत नसल्यामुळे आणि घरी देखील इथं कोण नसल्यामुळं नाही का, सणाला देखील माहेरी जाण्याचा प्रश्नच येत नाही. लग्नाआधी जेवढं बघितलेलं आहे मी तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर वैभवी संध्याकाळच्या वेळेस तिळगुळ वाटायला जाण्यासाठी ना तयार होत होती. आणि वैभवीला देखील ना माझ्यासारखीच खूप जास्त नटण्याची थटण्याची हौस आहे. खूप जास्त तिला देखील म्हणजे असं ट्रेडिशनल घालायला, असं एकदम प्रॉपर बांगडी गजरा टिकली, तिला देखील ना असं सेम माझ्यासारखंच आवडतं. आणि मला देखील खूप जास्त असं नटायला थटायला आवडतं. पण ते असं आहे ना, ज्याला जे जास्त आवडतं ना तेच भेटत नाही असं होतं. म्हणून तुम्हाला देखील ना मी खूप कमी प्रमाणातच असं भरदस्त तयार झालेली, मस्त अशा काठापदरांच्या साड्यांमध्ये मस्त अशी तयार झालेली खूप कमी प्रमाणातच दिसेल. नेहमी तुम्हाला मी साधी सिंपल अशीच दिसणार आहे. चालली फक्त नाही काव्याला दे आधी खाऊ घाल तिला. बरं दे. जर माग बघ असं दे. संक्रांती दीदी घ्यायचं ना, तो घ्यायची ती घ्यायची नाही. तर थांब तिळगुळ घे, गोड गोड बोल. तिळगुळ खाऊन खाऊन तुझी टंग पूर्ण ग्रीन कलरची झाली आहे. हॅपी संक्रांती. चल जाऊन येते ना. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एका मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकाला बोलवलेलं होतं, तिथून मी आणि वैभवी जाऊन आलो. आजचा ब्लॉग मग मी इथंच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि टेन्शन फ्री राहा.